हॅलो फ्रेंड्स, मी दर्शना तांबोळी सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वीकेंडचा मूड आहे खरं तर. आजपासून आपल्या सगळ्यांचा वीकेंड सुरू झाला आहे आणि आपला हाच वीकेंड आज एकदम रिफ्रेशिंग करायला आणि आपल्या सगळ्यांसोबत धमाल गप्पा मारायला माझ्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका गॅरी, म्हणजे अर्थातच अभिनेता अभिजित खांडकेकर. अभिजित, खूप खूप स्वागत तुझं महाराष्ट्र वनमध्ये. खरं तर मला सुद्धा तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण तुझा फॅन क्लब खूप मोठा आहे खरं तर. आणि त्या तुम्हाला सुद्धा अभिजितला नक्कीच प्रश्न विचारायचे असतील. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला फोन करा 02261112400 या आमच्या नंबरवर. मला तर ठरल्याप्रमाणे अभिजितला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. अभिजित, मालिका आहेत, तुझे पिक्चर्ससुद्धा येत आहेत, या सगळ्याबद्दल तर आपल्याला बोलायचं आहे, पण मला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जायचं आहे. ते म्हणजे आरजे पासून खरं तर तू सुरुवात केली होती सगळी. तू एक आरजे म्हणून सुद्धा काम केलं होतंस. कसा होता तो अनुभव आणि एक आरजे म्हणून अभिजित नेमका कसा आहे? सगळ्यात आधी नमस्कार सगळ्या प्रेक्षकांना. खूप बरं वाटतं जेव्हा अशा माध्यमातून लाईव्ह गप्पा तुमच्याशी मारता येतात आणि तुमची पण मतं ऐकता येतात. आरजे पेक्षा मी त्याआधी न्यूज अँकरिंग पासून सुरुवात केलेली, त्यामुळे आज या खुर्चीवर बसताना मला फारच गंमत वाटते, कारण नेहमी तिथे बसायची सवय होती. एका लोकल न्यूज चॅनलला मी काम करायचो. ऑलमोस्ट 6 वर्ष मी काम केलं. त्यानंतर पुण्यामध्ये जेव्हा मी आलो होतो त्यावेळेला जसं तू म्हणालीस की आरजे म्हणून काम केलं. ऑलमोस्ट 4-5 वर्ष मी मॉर्निंग शो करायचो 2 प्रायव्हेट FM बरोबर. अनुभव खूप छान होता. म्हणजे आय एम शुअर तुलाही तसे अनुभव येत असतील की त्या निमित्तानं प्रेक्षक इतके कनेक्टेड असतात आपल्याशी आणि आपण हे सगळं कंट्रोल करत असतो. त्याची एक वेगळी मजा असते, एक वेगळी जबाबदारी असते आपल्यावर आणि इट्स अ व्हेरी टफ जॉब. त्यामुळे आज खरं तर तुझं कौतुक करायला पाहिजे. इतकं इम्पॉर्टंट काम इतक्या सहजपणे हसऱ्या चेहऱ्याने करतेस. पण एक अँकर म्हणून आणि आरजे म्हणून कसं ते संपूर्ण काम तू निभावून नेलंस? काही अडचणी आल्या किंवा आरजेच करायचं होतं किंवा अँकर करायचं होतं? तेव्हा काही ठरलं होतं की अभिनय करायचा होता? हे ठरलं होतं? अभिनयाचा दोर मी सगळ्यात आधी कापला होता. मला आयुष्यामध्ये बरेच ऑप्शन्स माझ्यासमोर होते. त्यापैकी प्रॉमिनंटली ज्याला नंबर 1 म्हणता येईल असा ऑप्शन होता आर्मी ऑफिसर बनणं. म्हणजे मी NCC स्टुडंट आहे. मी RD म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प परेडसुद्धा अटेंड करून आलो आहे. त्यामुळे माझी फार इच्छा होती की मिलिटरी ऑफिसर म्हणून आपण जॉईन व्हावं, जी अजूनही आहे खरं तर. पण ते वय गेल्यामुळे मला नाही वाटत आता काही पुढे होऊ शकेल. पण ॲट द सेम टाइम अँकर आणि आरजे हे दोन्ही घडलं माझ्या आयुष्यात. पण ते मी खूप जाम एन्जॉय केलं, ज्याचा मला ॲक्टिंगमध्येही फायदा होतोय, जो त्या काळात मी जरा प्रयत्न थांबवला होता. पण आय एम एन्जॉयिंग एव्हरीथिंग. अभिजित, आपण फोन घ्यायला सुरुवात करूया. पहिला फोन आपल्याकडे आलाय. पुण्यावरनं नंदकुमार फडके बोलतायत. बोला नंदकुमार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो अभिजित. नमस्कार, बोला. हा, मला तुमची सिरियल भयंकर आवडते. मी PMT मध्ये कंडक्टर आहे. अच्छा. हा, पण मला ड्युटीमुळे जमत नाही, तरी सुद्धा मी तुमची सिरियल अगदी न चुकता दुपारी रात्री कधी मिळेल तेव्हा पाहतो. थँक्यू सो मच. आवडते का मालिका? होता तुम्हाला हा जो रोल करताय तुम्ही, तर हा रोल करताना तुम्हाला ऑफवर्ड वाटत नाही का? किंवा घरामध्ये तुमच्या त्यामुळे काही असं हे होत नाही का? हा खरंच प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल की कसं अभिजित हे सगळं निभावून नेतो. नाही, बरोबर आहे. अनेकदा हा प्रश्न मला विचारला जातो की निगेटिव्ह भूमिका आहे, तर ही करताना तुम्ही घरी तसेच असता का? तर माझ्यापेक्षा मला वाटतं हा माझ्या बायकोला हा प्रश्न विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल, कारण याचं चांगलं उत्तर ती देऊ शकेल. पण तरी सुद्धा काका ऑकवर्ड होतं बऱ्याचदा, कारण जेवढं वाईट मी माझ्या मालिकेतल्या बायकोला वागवतो त्या पद्धतीनं लोक वागतात समाजामध्ये हे जेव्हा कळतं, आपण बातम्या वाचतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, बायकोला मारहाण केल्याच्या किंवा घरातच खूप छळ केला जातो अनेकदा. तर मालिकेमध्ये जरी ते खूप गमतीच्या लेवलला होत असेल तरी सुद्धा प्रत्यक्ष आयुष्यात असं खरंच कोणी वागू शकतं का असा प्रश्न पडतो. आणि बायका जेव्हा मला रस्त्यात भेटल्यानंतर शिव्या देतात तेव्हा मला कळतं की हा तळतळाट खरं तर माझ्यासाठी नसून या सगळ्या सोकॉल्ड पुरुष जमातीसाठी आहे की जे स्त्रीला असा त्रास देतात. त्यामुळे वाईट नक्कीच वाटतं कधी कधी. खरं तर मालिकेपासूनच आपल्या गप्पांना सुरुवात झाली आहे. अभिजित, महत्त्वाचं म्हणजे तुझी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. गॅरी म्हणून अभिजितकडे सगळे आता बघतायत. कसं तू सगळं एन्जॉय करतोस? मला गंमत वाटते, कारण 5-6 वर्षांपूर्वी माझी या प्रियाला प्रीत कळेना मालिका, जेव्हा माझी पहिली मालिका आली होती, त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श जावई असं होतं. आणि त्यावेळेला पण खूप रिस्पॉन्स यायचा की बघा हे असं पाहिजे खरं तर आयुष्यामध्ये, आणि खूप प्रेम मिळायचं प्रेक्षकांचं. आता 6 वर्षांनी मी एक अशी भूमिका करतोय की जी त्याच्या पूर्णपणे उलट आहे. त्यामुळे आधीची इमेज खोडून टाकून जेव्हा आपल्याला नवीन रूपामध्ये लोक ॲक्सेप्ट करतात किंवा आता या कॅरेक्टरला बघून लोक रोज बोटं मोडतायत, शिव्या घालतायत, तर मला त्याची गंमतही वाटते. एक ॲक्टर म्हणून ते समाधानही मला लाभतं की अरे आपण जे करतोय त्याला आपण कदाचित पूर्णपणे न्याय देतोय, म्हणूनच लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत. अगदी तू माझ्या प्रियाला प्रीत कळेनाबद्दल बोलतोयस आणि खरं तर तुझं बॉलिवूड डेब्यूट त्याला म्हणता येईल, कारण पहिलीच तुझी मालिका आणि एकदम 2 फ्रेश चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले. ती आठवण नेमकी कशी? अजून सुद्धा ती
आठवण मनात ताजी असणारच. अगदी अगदी खरं. एका ऍक्टिंग रियालिटी शो मधून आम्ही जेव्हा सगळे वर आलो होतो अभिनेते, माझे अनेक मित्र अजूनही काम करत आहेत, निलेश साबळे आहे, संकर्षण कराडे आहेत, हे सगळेच. तर त्यावेळेला आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की आपल्याला पुढे काय काय कामं मिळतील. माझ्या प्रियाला जेव्हा मिळाली तेव्हा खरं तर पहिले 1-2 महिने आम्ही त्या शूटिंगमध्ये एवढे व्यस्त होतो की बाहेर ती इतकी आवडते लोकांना याची कल्पनाच नव्हती. त्याचं प्रमोशन चालू होतं, होर्डिंग्स लागले होते सगळीकडे, लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या यायच्या, पण आम्हाला त्या ऐकायला पण तेव्हा वेळ मिळायचा नाही. पण आजही म्हणजे 5-6 वर्षांनंतर दुसरी मालिका चालू असताना सुद्धा त्याची आठवण काढून त्याचं कौतुक केलं जातं. याच्याहून वेगळा आनंद मला नाही वाटत एखाद्या ऍक्टरला मिळू शकेल. अभिजित, पुढचा फोन आपण घेऊयात. सोलापूरवरनं फोन आलाय, धनराज उघडे बोलतायत. बोला धनराज, तुमचा प्रश्न विचारा. हा, नवरा बायकोचं आणि प्रियकरणीचं असं काय काम दिलंय की खरोखर आम्हाला राग येतो यांचा. जसं तू म्हणालास आता की लोक बोट मोडत असतील माझ्या नावाला. नवरा बायको आणि प्रियकराचं असं नाव आलं तर इतकं खरं वाटतंय की मला राग येतो गुरुनाथचा. थँक्यू. मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतोय तुमचं बोलणं की जो ग्रे शेड म्हणजे तू एकदम साधा भोळा मुलगा, एक आदर्श मुलगा, आदर्श पती, अशी भूमिका खरं तर तुझी माझ्या प्रियाला मध्ये होती. आणि त्यानंतर एकदम ग्रे शेडवाला कॅरेक्टर आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय. कसं वाटतं नेमकं जेव्हा लोक अशी प्रतिक्रिया देतात? नाही, अगदी तुम्हाला जसं म्हटलं की तो राग नसता आला तर खरं तर आश्चर्य वाटलं असतं की अरे मग कदाचित पोहोचत नाहीये. एक्झॅक्टली, ते कॅरेक्टर जर आवडत असेल तर तसं. आणि एक ऍक्टर म्हणून आम्ही फार लकी असतो. जसं माझा आता चित्रपट पण 10 फेब्रुवारीला येतोय, ध्यानीमनी नावाचा, ज्याच्यामध्ये मी एका क्लिनिकल सायकोलॉजिस्टची भूमिका करतोय. सो त्याबद्दलही आपण सविस्तर बोलूच यात. पण अशा वेगवेगळ्या भूमिका एका लाईफ स्पॅन मध्ये करता येणं हे आम्हा ऍक्टरचं भाग्य आहे खरं तर. म्हणजे वेगळ्या वेगळ्या भूमिका खरं तर येत असतात आयुष्यात. ध्यानीमनी बद्दल तू बोललास आता, आणि तो सिनेमा आता रिलीजच्या वाटेवर आहे. महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे अशा 2 बड्या कलाकारांसोबत खरं तू काम केलंय. सगळ्यात आधी ध्यानीमनी बद्दल काय सांगशील? 25-30 वर्षांपूर्वी जेव्हा ध्यानीमनी नावाचं नाटक आलं होतं तेव्हा कदाचित आमची तरुण पिढी तेव्हा ते बघू शकली नसेल, पण ते किती गाजलं होतं. आणि त्या नाटकानं चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकरांना काय काय मिळून दिलं याच्या तर अनेक कथा प्रसिद्ध आहेत. जेव्हा 25 वर्षांनी पुन्हा एकदा तीच कथा त्यांना सांगावीशी वाटते आणि अजूनही प्रेक्षकांना ती ऐकावीशी वाटते, यातच त्या कथेचं खरं तर यश आहे. आणि आय एम ॲब्सोल्युटली ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस, कारण हा इतिहास परत नव्याने लिहिला जातोय. आणि हे इतकं डेडली कॉम्बिनेशन आहे ना, महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, अश्विनी भावे, की हा चित्रपट लोकांना नक्कीच आवडेल अशी मला खूप खात्री आहे. अगदी. आणखीन एक जळगाववरनं फोन आलाय आपल्याकडे. जळगाववरनं अदिती सालकर बोलतायत. बोला अदिती, प्रश्न विचारा. हाय. माझी या प्रियाला प्रीत कळेना मधली तुमची भूमिका होती ती पण खूप छान होती. आणि आता तुमची झी मराठीवरची जी सिरियल आहे माझ्या नवऱ्याची बायको, त्याच्यावरची भूमिका पण तुमची खूप छान आहे. थँक्यू अदिती, थँक्यू सो मच. अगदी असेच बरेच फॅन्स अभिजित तुला भेटत असतील. लक्षात राहणारा कुठला फॅन आहे किंवा कसे अनुभव येतात जेव्हा खूप सारे कॉम्प्लिमेंट मिळतात? जसं आपण बघितलं, लोक राग सुद्धा व्यक्त करतात आपल्या भूमिकेबद्दल. कसं वाटतं असे फॅन्स जेव्हा भेटत असतात? नाही, कसं वाटतं म्हणजे कधी कधी जेव्हा मार खावा लागतो ना तेव्हा त्याची गंमत अनुभव. हो, म्हणजे काय, मी आता मालिका सुरू झाल्या एक बाई रस्त्यामध्ये भेटल्या, मी आणि रसिका, मी जवळपासच राहतो, तर मी तिला सोडायला चाललो होतो आणि अचानक त्या भेटल्या आणि फार राग येतो तुमचा, असं करून त्यांनी आम्हाला दोघांना एक एक फटका मारला. म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम अशा पद्धतीने सुद्धा मिळतं. असे अनेक अनुभव आहेत. पण मला उलट बरंच वाटतं की त्या पद्धतीने त्यांना कामाची पावतीच आम्हाला द्यायची असते. अगदी. आणखीन एक फोन घेऊया. पुण्यावरनं भाग्यश्री हडके बोलतायत. बोला भाग्यश्री, प्रश्न विचारा. मी भाग्यश्री हडके बोलते पुण्यावरून. बोला. मी अभिजितची खूप मोठी फॅन आहे आणि आमच्या घरातले सगळे सुद्धा त्याचे खूप खूप फॅन आहेत. थँक्यू. खूप फॅन आहेत. बोला. मला विचारायचं आहे की त्याची सध्याची सिरियल माझ्या नवऱ्याची बायको तो जास्त एन्जॉय करतो की आधीची सिरियल माझ्या प्रियाला प्रीत कळेना त्याने जास्त एन्जॉय केली? क्या बात आहे. नाही म्हणजे हे असं विचारण्यासारखं आहे की एका आईला तिच्या 2 मुलांपैकी कुठलं मूल जास्त आवडतं. पहिली मालिका तिने सुद्धा मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली, खूप प्रेम प्रेक्षकांचं मिळालं, अनुभव मिळाला इतक्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करण्याचा. आणि आत्ताची मालिका एका वेगळ्या लेवलला मला हेच सगळे अनुभव, हाच आनंद पुन्हा एकदा देते. आणि ॲज अन ॲक्टर मी सगळंच हे माझं काम एन्जॉय करतोय. एन्जॉय करत नसतो तर कदाचित केलं नसतं. त्यामुळे मी हे सगळंच खूप मनापासून. मालिका तितक्याच जवळ आहेत तुझ्या. प्रत्येक काम, मालिका असो, चित्रपट असो, मी जे अँकरिंग शो करतो ते मला मनापासून करायला आवडतं म्हणूनच करतो. आणि मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून आमच्या आयुष्यामध्ये तो आनंद असतो की आपल्याला आवडते ते काम करावं. अनेकदा नाईलाजानं लोकांना काम करावं लागतं घर चालवण्यासाठी. मी त्या बाबतीत खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मला जे आवडते ते मी करतोय. आणखीन एक फोन घेऊया. नागपूरवरनं फोन येतोय. संजय बोलतायत. बोला संजय, प्रश्न विचारा. अभिजित दादा नमस्कार. नमस्कार.
आमच्या ग्रामीण भागातली नागपुरी भाषा आपल्या माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये चांगल्या प्रकारे वापरली जाते आणि अतिशय बरं वाटतं. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे दादा, की येणाऱ्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये आपण येणारे कोणते चित्रपट आहे मराठी? हो, थँक्यू सो मच. एकतर तुम्हाला मालिका आवडते आणि तुम्ही नागपुरी भाषेचं जसं म्हणालात, येणारा माझा चित्रपट म्हणजे माझे 3 चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी तयार आहेत. त्यापैकी 10 फेब्रुवारीला ध्यानीमनी नावाचा हा चित्रपट येतोय, जो महेश मांजरेकरांचं प्रोडक्शन हाऊस आहे. स्वतः ते काम करतायत. अश्विनी भावे, महेश मांजरेकर, मी, मृण्मयी देशपांडे असं कॉम्बिनेशन आहे आणि चंद्रकांत कुलकर्णींनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. त्याचे सध्या प्रोमोज आणि जाहिराती सगळीकडे चालू आहेत. त्यामुळे खूप चांगल्या दर्जाचं मनोरंजन जर तुम्हाला बघायचं असेल तर ध्यानीमनी सारखा चित्रपट नक्की बघा. आणि आम्ही त्याच्या जाहिरातींमध्ये असंच दाखवतोय की जर तुम्हाला सवंग मनोरंजन किंवा एखादा आयटम सॉन्ग, टाळ्या शिट्ट्यांवाले संवाद असे चित्रपट जे अर्थात सगळ्यांना आवडतातच आपल्याला, असे बघायचे असतील तर तसं या चित्रपटात काही नाहीये. तर तसं हवं असेल तर हा चित्रपट बघू नका, अन्यथा हा चित्रपट नक्की म्हणजे काहीतरी वेगळं आहे म्हणून नक्कीच हा सिनेमा प्रेक्षकांनी बघायला हवा. अभिजित, आणखीन एक फोन घेऊया. मुंबईवरनं पराग बोलतायत. बोला पराग, प्रश्न विचारा. अभिजित, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मला वाटतं तू जेवढा मुलींमध्ये काय म्हणतात पॉप्युलर आहेस ना, तेव्हा तू मुलांमध्ये सुद्धा, माझं वय तुझ्या दुपटीने असेल, तर मला यू हॅव अ लाइकेबल पर्सनॅलिटी. थँक्यू. तू खूप छान मुलगा आहेस, म्हणजे असं मला वाटतं. थँक्यू. आणि आता मला असं विचारायचं की तू आता सेलिब्रिटी झालेला आहेस, तर तू सेलिब्रिटी नव्हतास आणि सेलिब्रिटी झालास, याच्यामध्ये तुला काय फरक वाटतो ॲज अ पर्सन युअरसेल्फ? खूप चांगला प्रश्न आहे. थँक्यू सो मच. एकतर सगळ्या कॉम्प्लिमेंट्स बद्दल. एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करताय, माझ्या कामावर करता. मी तर खरं तर प्रोफेशनली माझं काम करतोय, पण सेलिब्रिटी या कन्सेप्ट बद्दलच मला जरा प्रॉब्लेम आहे. सेलिब्रिटी तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करून होऊ शकता. म्हणजे प्रसिद्धी मिळणं तुम्हाला हे कधी कधी आजकालच्या काळामध्ये फार सोपं होऊन जातं. तुम्ही वाटेल ती विधानं करा, ट्विटरवर काहीतरी टाका आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याबद्दलच्या बातम्या छापून येतात. तर मुळात मी स्वतःला ऍक्टर मानतो. सेलिब्रिटी म्हणजे काय मला अजूनही खरं तर कळत नाही. पण एखादी अशी व्यक्ती जी 4 चौघांमध्ये ओळखलं जातं, 4 चौघात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्यांना भेटायचं असतं, त्यांना तुमच्याबरोबर फोटो काढायचे असतात, सह्या हव्या असतात, असं याचं कदाचित स्वरूप असेल तर हरकत नाही. पण जसं तुम्ही म्हणताय की आयुष्यामध्ये काय फरक पडतो, नक्कीच फरक पडतो. जेव्हा तुम्हाला तसं कुणी कामामुळे ओळखत नसतं त्यावेळेला तुम्ही 4 चौघात फिरणं आणि आत्ता जेव्हा तुम्ही फिरताय, जेव्हा लोकांना तुमच्याकडे एक ऍक्टर म्हणून, एक कलाकार म्हणून जेव्हा त्यांचं बघणं असतं, कदाचित जसं तुम्ही म्हणाल तुम्ही तर माझ्या दुप्पट वयाचे आहात, यंग जनरेशन जेव्हा बघते तर दादा तुमच्यासारखं बनण्यासाठी आम्ही काय करू असं जेव्हा विचारतात तेव्हा असं जाणवतं की आपल्या खांद्यांवर खरंच जबाबदारी आहे. उद्या मी काही वेडवाकडं वागलो तर त्यांना चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे 4 चौघांमधलं तुमचं वागणं सुद्धा त्या पद्धतीनं तुम्हाला बदलावं लागतं आणि त्या जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते. सो सेलिब्रिटीचं जर बर्डन घ्यायचं असेल तर कदाचित मी तेवढंच घेतो, पण मी स्वतःला सेलिब्रिटी न मानता ऍक्टर म्हणून मानणं जास्त. अगदी अभिजित, ध्यानीमनी मधनं आता प्रेक्षक पुन्हा तुला एकदा बिग स्क्रीनवर बघणार आहेत. सिनेमाबद्दल तू सांगितलं, पण अभिजित नेमका काय रोल प्ले करतोय? खरं तर या सगळ्याची प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे की आता नवीन काय बघायला मिळणार. पूर्वी ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांना एक साधारण त्यातल्या पात्रांची कल्पना असेल. त्यातलं मी समीर करंदीकर नावाचं पात्र याच्यामध्ये साकारतोय. अश्विनी भावे आणि महेश मांजरेकर यांच्यामधल्या एका भावनिक गुंतागुंतीच्या प्रसंगाला मी कसं मदत करण्याचा प्रयत्न करतोय ॲज अ फॅमिली फ्रेंड, असा माझा याच्यामधला रोल आहे. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यामध्ये प्ले करतोय आणि याच्यामध्ये माझी बायको सुखदा हिची मला खूप मदत झाली, कारण ती स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे त्यातले न्यूअन्सेस कळत गेले. चंद्रकांत कुलकर्णी स्वतः इतके उत्तम दिग्दर्शक आहेत की ते वेळोवेळी त्यांना हवं तसं त्यांनी माझ्याकडून काढून घेतलं. आणि महेश मांजरेकरांसारखे इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये असलेले अत्यंत सिनियर अभिनेते, दिग्दर्शक जेव्हा आपल्या बरोबर काम करतात तेव्हा पटकन एक गुरुमंत्र कानात जेव्हा सांगतात, दडपण असतं बारीक, पण त्यांच्याबरोबर काम करताना तो आनंदही असतो. म्हणजे असं वाटत असतं की आपण काय काय त्यांचं ऑब्झर्व्ह करावं आणि काय काय शिकावं. त्यामुळे खूपच चांगला अनुभव होता माझ्यासाठी. ती भूमिका नेमकी कशी होती आणि कशा पद्धतीने साकारून नेली? काही मदत झाली महेश सरांची असेल किंवा अश्विनी भावे सुद्धा आहेत? खूप मदत झाली. हे सगळेच त्यांच्याकडे बघून त्यांची नावं ऐकून आपल्याला जेवढं वाटतं की अरे बापरे कसे असतील प्रत्यक्षात, अत्यंत मनमिळाव आहेत. म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी जितके आम्हाला सिनियर आहेत सगळ्याच बाबतीमध्ये, खरं तर आमच्या वडिलांच्या वयाचे असतील किंवा त्याहून यंग असतील अजून, पण ते वागताना आमच्याशी अगदी मित्र बनून वागतात. त्यामुळे एका पॉइंटला आपण मर्यादा ओलांडणार नाही त्यांच्याशी वागताना आणि
आणि तो अनादर त्यांच्या आपल्याकडून होणार नाही असं एक बारीक दडपण असतं. पण या प्रोसेसमध्ये खूप शिकायला मिळतं. म्हणजे मांजरेकर कुलकर्णी यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं आणि आय विश परत मला संधी मिळेल त्यांच्याबरोबर काम अगदी करण्याची. अभिजित, तशाच गप्पा सुरू ठेवायच्या आहेत आपल्याला. तुझ्या फॅन्सचे खूप सारे फोन पण घ्यायचे, म्हणजे एक छोटासा ब्रेक आपल्याला इथे घ्यावा लागतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिजित सोबत आपण सगळेच जण गप्पा मारतोय आणि अभिजितच्या तुमच्या सगळ्यांच्या फोनची अर्थातच आम्ही वाट बघतोय. नक्की फोन करा. पुन्हा एकदा आमचा नंबर बघा 02261112400. अभिजित, जसं तू सांगतोयस ध्यानी मनी या सिनेमाबद्दल सांगितलं, बरेच प्रोजेक्ट असतील, ऑफर्स येत असतील. ड्रीम प्रोजेक्ट असा काही आहे की हा मला करायचाच आहे? असा स्पेसिफिक एखादा रोल नाही सांगता येणार, पण तरी सुद्धा मी हॉलिवूडचे अनेक चित्रपट बघतो, वर्ल्ड सिनेमा बघतो, हिंदी सिनेमा बघतो, सगळेच. पण यामधले अनेक रोल असे खूप मनाला स्पर्शून जातात आणि असं वाटतं की अरे कधीतरी आपण करायला हवं. मग त्यातले काही भूमिका या माझ्या वयापेक्षा फार मोठ्या सुद्धा आहेत, पण आय एम हिअर टू स्टे लॉंग. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता तरुणपणातच सगळं करून झालं पाहिजे असंही नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जितकं चांगलं काम माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न मी करतोय. लेट्स सी. ध्यानी मनी नंतर पुढे काय सिनेमे, कुठले प्लॅन आहेत किंवा अपकमिंग रिलीजिंगच्या वाटेवर सुद्धा आहेत? आत्ता तरी ध्यानी मनी व्यतिरिक्त माझे 2 सिनेमे अजून प्रदर्शन होण्याच्या मार्गावर आहेत. पण त्या व्यतिरिक्त आता मालिकेच्या शूटिंगमध्येच मी इतका व्यस्त आहे की ते आणि काही देशात परदेशात मी जे कार्यक्रम अँकरिंग करतो, होस्ट करतो, त्याच्या या सगळ्या व्यस्त वेळापत्रकामध्ये जरा कमी वेळ आत्ता मिळतोय. त्यामुळे इतक्यात तरी ह्या 2 फिल्मशी येण्याची वाट बघतोय. सध्या तरी ध्यानी मनीच माझ्या ध्यानी मनी ते त्याचाच फोकस्ड आहे. आणखीन एक फोन आपण घेऊया. पुण्यावरनं फोन येतोय. राजेश्री पवार बोलतायत. राजेश्री, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला ना माझ्या नवऱ्याची बायको हे गुरुनाथ सुभेदार आहे ना, त्यांची भूमिका आवडते. थँक्यू. तुमचा प्रश्न विचारा. माझ्या नवऱ्याची बायको ही भूमिका आहे ना, गुरुनाथ सुभेदार यांची भूमिका मला खूप आवडती. थँक्यू. आणि राधिकाची मी फॅन आहे आणि मी मूळची सोलापूरची आहे. अच्छा, बरं. थँक्यू सो मच. असंच बघत राहा मालिका. नक्की पुढचे पण एपिसोड्स आवडतील तुम्हाला. पण अभिजित, आता कसं झालंय की गुरुनाथ सुभेदार आणि गॅरी अशा 2 वेगळ्या गोष्टी झाल्या. कारण जेव्हा लोकांनी तुला सुरुवातीला ही मालिका सुरू झाली तेव्हा लोकांना वाटलं असेल हा खूप आदर्श पती असेल किंवा आणखीन काही, पण ट्रॅक बदलला आणि मालिका तुझा रोल एक ग्रे शेडला गेला आणि गुरुनाथचा तू गॅरी झालास. तो डिस्टन्स कसा होता तुझ्यासाठी? सुरुवातीला अनेकांना असं खरंच वाटत नव्हतं की हा इतकी निगेटिव्ह भूमिका का करतोय. मुळात प्रेक्षकांना असं वाटायचं की नाही, हे नुसतं दाखवता येतात की हा जरा वाईट आहे, मग कदाचित तो चांगला होईल, त्याचं हृदय परिवर्तन होईल वगैरे. आणि जेव्हा त्यांना कळलं की अरे हा खरंच एक निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतो आणि हे खरं तसंच कॅरेक्टर आहे, वाईटच कॅरेक्टर आहे, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मला सुद्धा आधी जरा धाकधूक होती की आतापर्यंत इतके रोमॅन्टिक किंवा गुड बॉयच्या भूमिका केल्यानंतर अचानक अशी निगेटिव्ह शेडची भूमिका, ग्रे शेड तरी तू म्हणतेस, माझ्या दृष्टीने ती कंप्लीट ब्लॅकच दिसते मला, कारण अत्यंत वाईट वागवतो मी माझ्या बायकोला त्याच्यामध्ये. त्यामुळे मला मनापासून एक जरा धाकधूक होती की कसा रिस्पॉन्स मिळेल, पण निगेटिव्ह पद्धतीने चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे आवडत नाही, रागराग करतायत म्हणून लोकांना आवडतंय. सो आय गेस तीच पावती असावी. आणखीन एक पुढचा फोन घेऊया. सोलापूरवरनं फोन येतोय. छाया बोलतायत. बोला छाया, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला छाया, प्रश्न विचारा. हा, तुमची मालिका खूप आवडते आम्हाला. हो, ऐकतोय. थँक्यू सो मच. तुमची मालिका आम्हाला खूप आवडती. आम्ही सगळे बघतो परिवार. हो ना. सकाळी दुपारी 3 टाइमला आम्ही बघत असतो. रिपीट पण बघतात त्या. थँक्यू. डबल बघतो. थँक्यू. आता तुमच्याच घरातून अजून कोणीतरी फोन केला होता का? सोलापूरहून बरेच फोन येत आहेत. बरं वाटतं मला. थँक्यू सो मच. परत आलो की माझ्यासाठी चटणी तयार ठेवा सोलापूरची. नक्की तुम्हाला तर भेटायला येणार सोलापूरला आल्यावर. पण अभिजित बघ ना, म्हणजे इतकं लोकांना तू आवडतोयस की ह्याची भूमिका लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे गुरुनाथ असू देत किंवा गॅरी असू देत, सगळं असं एकंदरीत तू सामावून घेतोस. पण कुठे कुठे कधी कधी राग पण येतो लोकांना. शनाया आणि त्याच्यासोबत राधिका या दोघींबद्दलचं ट्युनिंग ऑफ स्क्रीन नेमकं कसं असतं हे प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला. नाही, अगदी मला हा प्रश्न खूप जण विचारतात आणि मला सांगायला फार आनंद वाटतो की अनिता मला सगळ्याच बाबतीत खूप सिनियर आहे. मुळात ती नाशिकची आहे. अनेक जणांना अनिता म्हणजे अनिता दाते जी राधिकाची भूमिका करते, जे अनेक जणांना असं वाटतं की ती इतकं छान नागपुरी बोलते तर ती नागपूरची आहे की काय.
आहे तर ती नाशिकची आहे आणि इतका प्रयत्न करून तिने शेवटी ती भाषा आत्मसात केलेली आहे. खूप कमांड आहे तिची, खूप कमांड आहे आणि अनेकांना हे खरंच वाटत नाही की ती नागपूरची नाहीये. त्याचबरोबर रसिकाची ही पहिलीच मालिका आहे. रसिका सुनील तिचं नाव आहे, शनायाचा जो रोल ती करते आणि अत्यंत गुणी अभिनेत्री, खूप उत्तम डान्सर. यापूर्वी काही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. तिचा सुद्धा चित्रपट येतोय बघतोस काय मुजराकर, तोही नक्की बघा तुम्ही 3 फेब्रुवारीला. आणि आम्ही सगळेच सेटवर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खूप धमाल करत असतो आणि या दोघींबरोबरचं ट्युनिंग फारच छान आहे. अगदी. लातूरवरनं आपल्याकडे आता एक फोन येतोय. लातूरवरनं कल्याणी पांचाळ बोलतायत. कल्याणी, तुमचा प्रश्न विचारा. मला प्रश्न नाही, सरांशी बोलायचं होतं. अभिजित खांडेकर. बोला. त्यांचा अभिनय खूप आवडतो मला. अभिनय आवडतो आणि राधिकाचा पण खूप आवडतो अभिनय. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. मी तिला पण सांगेन आणि तुम्ही बघा पुढचे एपिसोड्स नक्की. थँक्यू. अगदी. म्हणजे असा जेव्हा लोकांकडनं प्रतिसाद येतो तेव्हा खरंच आणखीन काम करायची एक एनर्जी मिळतच असेल. शनायाबद्दलचं ट्युनिंग तुझं कसं आहे? म्हणजे राधिका जास्त जवळची आहे का शनाया जास्त जवळची? नाही, असं नाही सांगू शकत. दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. पण मी जास्त मस्ती रसिका बरोबर करतो कारण तिच्यामध्ये एक मुलगा दडलाय असं मला फार वाटतं. म्हणजे ती अजिबात गर्ली नाहीये. म्हणजे आपण एक आपली मैत्रिणीमधला मित्र असतो ना, बडी, की तिच्याशी तुम्ही काही काय मुलगी म्हणून न वागता की अरे चल यार आपण हे करूया, असं आमचं नातं आहे. त्यामुळे तिच्याबरोबर वागता बोलताना सुद्धा असं काही मनामध्ये ठेवून करावं लागत नाही. धडपण तर लांबचीच गोष्ट. तर त्यामुळे आम्ही खूप चांगले मित्र आहोत. अनिता बरोबरचं पण ट्युनिंग तसंच आहे. त्यामुळे सेटवर काम करताना खूप देवाणघेवाण होत असते आमच्यामध्ये अनेक गोष्टींची. त्यामुळे मजा येते काम करताना. अगदी जसं लोक फॉलो करतात ना ही मालिका, मी स्वतः सुद्धा ही मालिका फॉलो करते. आणि मला आताच बोलता बोलता एक किस्सा आठवला. तो म्हणजे जेव्हा कॉम्पिटिशन होतं सोसायटीमध्ये, राधिका आणि शनाया या दोघींमध्ये ते कॉम्पिटिशन लागलं होतं. आणि जेव्हा शनाया स्टेजवर येतो तो इशारा करतो राधिकाला फॉलो कर आणि तसं तू कर. कसा होता तो सीन आणि तो सीन करतानाचा तो अनुभव कसा होता? तो आमचा महा एपिसोड होता ज्याच्यामध्ये आम्ही दिवसभर शूट करत होतो आणि या दोघींमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागून होती. तर त्या महा एपिसोडच्या शूटच्या दरम्यान बरेच किस्से झाले. ते गेम्स वगैरे खेळत असताना खरंच आम्ही एकमेकांना सपोर्ट करत होतो. अर्थात रिझल्ट आम्हाला माहिती होते, पण जसं तू म्हणालीस तसं शनायाला घरगुती कामं माहितीच नसल्यामुळे तिला राधिकाला फॉलो कर सांगावं लागत होतं कारण ती तरबेज आहे त्याच्यामध्ये. आणि मग भाज्या चिरणे, सँडविच बनवणे, इस्त्री करणे, ही साधी साधी कामं तिने कधी केलीच नसल्यामुळे, पण ती तर जिंकली पाहिजे ना, म्हणून तिला मी सारखं सपोर्ट करत होतो आणि अल्टिमेटली खरं तर राधिका जिंकली. जे शनाया सपोर्टर्स आहेत त्यांना त्यामुळे वाईट वाटलं, पण ठीक आहे, हा उंदरा मांजराचा खेळ चालूच राहणार. अगदी. आणखीन एक फोन आपण घेऊया अंधेरीवरनं. नीता बोलतायत. बोला नीता, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मला अभिजित सरना बोलायचं आहे की त्यांचं जे परफॉर्मन्स आहे त्यांच्या सिरियल मध्ये अतिशय प्रचंड सुंदर एक्सप्रेशन ते देतात इरिटेट झाल्यावर. म्हणजे जणू काय ते स्वतः इरिटेट झाली, कारण का त्या राधिकांची ऍक्टिंग अशी इरिटेट आम्हाला पण होते. तर मीन्स एक प्रोफेशन मध्ये एक म्हणजे हाय प्रोफाईल मध्ये असलेला व्यक्ती, एक हाय परफॉर्मन्स म्हणजे मोठ्या हे प्रोजेक्ट मध्ये काम करणारा, मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा, अशी इरिटेटिंग, आय मीन्स लिटरली त्यांच्या एक्सप्रेशन मध्ये इरिटेशन दिसतं. is so superb in his acting, I can say mind blowing acting. Thank you so much, that's really sweet of you. आणि तुम्ही म्हणालात तसं अगदी खरं आहे. म्हणजे आपल्याला कळत नसतं, पण अनेक समाजामध्ये असं आपल्याला अनेक लोक दिसतात की ज्यांना खरंच आपल्या साथीदाराचं काही ना काही इतकं आवडत नसतं की ते खूप इरिटेट होत असतात. तर त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न करतोय जो तुम्हाला आवडतोय याचं मला फार बरं वाटतं आणि मी आणि अनिता दोघांकडूनही तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. लोकांना राधिका खूप आवडते की किती सहन करते, किती सोशिक आहे. पण हा पहिला फोन होता जे म्हणतात की राधिकाचे एक्सप्रेशन्स बघून आम्हाला सुद्धा इरिटेट व्हायला होतं. तुला किती इरिटेट होत असेल? एक्झॅक्टली, ही तिच्या अभिनयाची पावती असं मला वाटतं. कारण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा तुम्ही तिला टी शर्ट जीन्स मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला वाटणारच नाही की ही तीच अनिता आहे. आणि अनिता इज अ वंडरफुल ऍक्ट्रेस, त्यामुळे तिच्यासाठी फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. अगदी. जेव्हा माझ्या प्रियाला प्रीतकळेनामध्ये तुला प्रेक्षकांनी बघितलं होतं, तो अभिजित आणि आत्ताचा बरेच बदल तू स्वतःमध्ये केलेत. लुक वाईज असतील किंवा फिटनेस वाईज असतील. नंतर तुला अवॉर्ड फंक्शनमध्ये डान्स करताना सुद्धा बऱ्याच वेळा बघितलंय. कसं हे सगळं निभावून नेतोस? नाही, एक ऍक्टर म्हणून आम्हाला एका लुकमध्ये कायम फार राहता येतच नाही. भूमिकेच्या गरजेनुसार सारखं बदलत राहावं लागतं. पण या दरम्यान स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे. कारण जर तुम्ही स्क्रीनवर खूप ऑड दिसताय, मग जाड बारीक पेक्षा वेगळं काहीतरी दिसताय, तर ते फारसं बरं वाटत नाही किंवा त्या कॅरेक्टरला ते जात नाही. त्यामुळे तेवढी काळजी घ्यावी लागते, जी मी
गेली काही वर्ष घेतोय. आय एम शुअर पुढच्या काही चित्रपटांमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये अजून काहीतरी वेगळ्या लुकमध्ये पण यायला मला आवडेल. अगदीच प्रेक्षकांना तुला अगदी वेगळ्या लुकमध्ये बघायला सुद्धा नक्कीच आवडेल. अभिजित, माझ्या प्रियाला प्रीत कळेनाबद्दल मला विशेष करून बोलावं असेल. बालाजी टेलिफिल्मची खरं तर ती पहिली मालिका होती आणि त्यात तुमच्या दोघांना संधी मिळाली होती. नवीन चेहरे आले होते सगळ्यांच्याच भेटीला. बालाजी टेलिफिल्म्स बरोबर काम करणं खरं तर ॲक्टर लोकांचं स्वप्न असतं, आपण हिंदीमध्ये असू देत किंवा मराठीमध्ये असू देत. तेव्हा फिलिंग्स काय होत्या की आपल्याला पहिली मराठी सिरियल त्यांची करायला मिळते? बालाजीच्या इतर मालिका मी बघत होतो. बालाजीचा डोलारा सगळा 2 स्त्रियांनी सांभाळला, याचं मला फार विशेष कौतुक वाटतं. एकता कपूर आणि शोभा कपूर. आणि त्या कायम खूप अलर्ट असतात त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काय काय गोष्टी घडत आहेत, कोण कसं वागतंय. आणि त्या भयंकर इमोशनल आहेत, धार्मिक आहेत, फार बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे ओव्हरऑल प्रोडक्शन हाऊस म्हणून त्यांचे विजन्स फार मोठे आहेत. आता ते चित्रपट निर्मितीमध्ये आहेत, त्यामुळे मोठाले हिंदी चित्रपट आणि मोठाले प्रोजेक्ट ते करतात. सो पहिली मालिका माझ्या प्रियाला मला मिळाली आणि ती इतक्या मोठ्या बॅनर बरोबर याचा कायम आनंद होता आणि राहिलेच तो. अगदी सोलापूरवरून तुला खूप फोन येत आहेत आणि सोलापूरमध्ये तुझे खूप फॅन्स आहेत असं मला वाटतंय. आणखीन एक फोन येतोय, प्रमोद बोलतायत. बोला प्रमोद. अच्छा, फोन कट झाला आहे त्यांचा. मालिकांबद्दल आपण बोलतोय, असं काही ड्रीम प्रोजेक्ट बद्दल सुद्धा आपण बोललो होतं. अभिजित स्वतःच्या फिटनेसकडे कसं लक्ष देतोय? मी खरं तर खूप फूडी म्हणता येईल, खवय्या आहे मी. मला अगदी रस्त्यावरच्या पाणीपुरीपासून ते 5 स्टार हॉटेलमधल्या काहीतरी कॉन्टिनेंटल डिश पर्यंत सगळं खायला आवडतं. हेल्थ कॉन्शियस आहेस की नाही? आहे, पण तरी सुद्धा हे सगळं खायला आवडतं. आता जर आम्ही कंट्रोल ठेवतो, पण कधी कधी नाही राहत. त्यामुळे पटकन कुठल्या तरी गाडीवर एखादी भुर्जी किंवा सेटवर काहीतरी ऑर्डर करणं हे आम्ही कायमच करत असतो. पण तरी सुद्धा एक अभिनेता म्हणून जसं म्हटलं की थोडं लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे व्यायाम आणि खाणं याची एक सांगड घालावी लागते, जो प्रयत्न मी करतोय. पण त्याच्यात जिथे जिथे खाणं कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते मला अजिबात आवडत नाही, पण चालू आहे प्रयत्न. नवऱ्याची बायको बद्दलच आणखीन आपण बोलूया. बऱ्याच गोष्टी सेटवर घडत असतात, धमाल तर असेलच. तुम्ही 3 जण आहात म्हणजे कल्ला तर होत असणारच सेटवर. लक्षात राहिलेला कुठला अनुभव आहे की खूपच धमाल केली आहे, किंवा एखादा इमोशनल सीन जो अजूनपर्यंत लक्षात आहे? बऱ्याचदा असं होतं की इमोशनल किंवा खूप चिडचिडीचे जे सीन असतात ते तुम्हाला दिसताना जेवढे दिसतात त्याच्यापेक्षा मागे आम्ही खूप मजा केलेली असते. म्हणजे आत्ता 2 सेकंदात आम्ही तिच्यावर मी भडाभडा बोलतोय, तिला चिडतोय, पण त्याच्या 2 सेकंदा आधी आम्ही काहीतरी एकमेकांची खेचत असतो. असे प्रसंग सारखे घडत असतात, कारण अनिता पण खूप खेळकर प्रवृत्तीची, रसिका तर अगदीच कल्ला करत असते सेटवर, आणि मी काही कमी नाही या दोघींना त्रास देण्यात. त्यामुळे हे कायम चालूच असतं आमच्या सेट्सवर. अगदी खरं. पण पुढे आणखीन काय विचार केला या व्यतिरिक्त? हिंदीमध्ये अभिजित कधी दिसेल? कारण तुला मालिकांमध्ये बघतोय, सिनेमांमध्ये बघतोय, पण एक लोकांमध्ये एक्साइटमेंट असते की हिंदी सिनेमामध्ये कधी बघायला मिळणार, असं काही प्लॅनिंग आहे? मलाही तशी एक्साइटमेंट आहे, पण मी भाषेचं काही रिस्ट्रिक्शन स्वतःला आत्ता घालून घेत नाहीये. मला हिंदी करायला आवडेल, इतर रिजनल लँग्वेजेसमध्ये पण करता येईल. कारण मला असं फार मनापासून वाटतं की एक ऍक्टर म्हटल्यानंतर त्याला कुठल्याही भाषेचं बंधन नको. अर्थात हे अवघड आहे, तमिळ तेलुगू उद्या शिकणं खूप अवघड आहे, त्या मानानं हिंदी जरा सोपं आहे. पण आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड की काहीतरी चांगला रोल मला मिळावा आणि त्या माध्यमातूनही मी परत प्रेक्षकांसमोर येऊ. अभिजित, आणखीन एक फोन आपण घेऊया. पुण्यावरनं अनिल केकाळे बोलतायत. बोला अनिल, प्रश्न विचारा. प्रश्न नाही, अभिनंदन करायचे. बोला बोला. हॅलो. येस, ऐकतोय अनिलजी, बोला. हा, मला फक्त अभिजित खांडेकरांचं अभिनंदन करायचं. त्यांची मालिका आवडते, त्यांचा रोल आवडतो. धन्यवाद अनिलजी, थँक्यू सो मच. पुढचे पण एपिसोड नक्की बघा. मला फार बरं वाटलं तुम्ही फोन केला. थँक्यू. अगदी, म्हणजे प्रश्नांपेक्षा लोकांना तुला जास्त अभिनंदन करायचंय की तुझी भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचतीये. आणि पुणेकरांकडून कमेंट येणं म्हणजे पुणेकर जेवढे चिकित्सक असतात त्यांना बारीक गोष्टींचं जितकं त्याच्यामध्ये लक्ष असतं. कारण मी स्वतः मनानं पुणेकर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मी पुण्यामध्ये राहिलोय, काम केलंय, शिक्षण तिथे घेतलंय. त्यामुळे अनिलजींचे खरंच मनापासून आभार. आणखीन एक पुढचा फोन आपल्याकडे येतोय. रमेश बोलतायत. बोला रमेश, तुमचा प्रश्न विचारा. प्रमोद बोलतायत सोलापूरवरनं. हा परत एक फोन आलाय. सोलापूरवरनं प्रमोद बोलतायत. बोला प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा मॅडम, मला सरांचा अभिनव खूप आवडतो सर मॅडम, आणि त्यांना मला एक भेटायची इच्छा आहे. मी सध्या आर्मी मध्ये कामाला असतो मॅडम. अच्छा. हा, सरांना बोलू शकतो का? मी ऐकतोय तुमचं बोलणं. मीच सोलापूरला आलं की नक्की भेटतो तुम्हाला. मी तिकडे आलं की. हा सर, मी सध्या आर्मी मध्ये सर ड्युटीवर आहे. वा वा वा.
अगदी म्हणजे ते आर्मीमध्ये काम करतायत आणि त्यांना तुला भेटायची इच्छा आहे. नाही, मला फार बरं वाटलं, कारण मला मुळात आर्मी पर्सन्स विषयी प्रचंड आत्मीयता आहे. मला स्वतःला आर्मी ऑफिसर बनायची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी इतका वेळात वेळ काढून फोन केला त्याबद्दल खरंच आभार. थँक्यू. अगदी. आणखीन दौडवरनं एक फोन आलाय, रमेश गिरी बोलतायत. बोला रमेश, प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, आपला कार्यक्रम हे सरांचा कार्यक्रम भरपूर चांगला आहे. मी पोलीस मध्ये आहे. अरे वा वा, पोलिसांकडूनही फोन आलाय मला. आर्मी झालं, आता पोलिसांकडून मला सुद्धा फोन पकडायला तर नाही ना ते फोन करत. असा काही तुमचा बेत नाहीये ना? नाही, तुम्ही त्या सणाला लवकर हाकलून द्या, नाही तर आम्ही पकडून घेऊन जाऊ. पण खरंच असे बऱ्याच गोष्टी खरंच घडत असतात. आर्मीमधनं फोन आला, पोलिसांकडून सुद्धा फोन आला, म्हणजे फॅन्सला खरं तर एक्साइटमेंट असते की कधी भेटायला मिळतं. कालचा किस्सा आहे आमच्या मालिकेमध्ये राधिकाच्या भावाचा जे रोल करतात मराठीतले अत्यंत चांगले अभिनेते किरण माने रोल करतात, आणि ते परवा दादर भागामध्ये फिरत असताना त्यांना अचानक पोलिसांनी हाक मारली की अहो दादा, तुमच्या त्या राधिकाला फार त्रास देतो ना गुरुनाथ, टाकू का त्याला आत? आणि खूप प्रेमानं त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर फोटो काढले. सो मला फार बरं वाटतं की पोलीस, आर्मीतले सगळेच ऑफिसर्स इतकं आपल्या रक्षणासाठी काम करत असतात, त्यातनंही वेळ काढून त्यांचं काहीतरी मनोरंजन माझ्या बाजूने होऊ शकतंय, याचा खरंच आनंद आहे. आणि तुमचे खरंच खूप आभार, तुम्ही जेवढं काही आमच्यासाठी करताय त्यासाठी. अगदी. आणखीन आपण फोन घेऊया. पुण्यावरनं अक्षता बोलतायत. बोला अक्षता, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हाय अभि. हाय, ऐकतोय मी, बोला. हा, मी तुझी सिरियल आधीपासून फॉलो करते, तर मला तुला असं विचारायचं आहे की जसं तू ऑन स्क्रीन राधिका तुला शनाया तुला सारखी मिठ्या मारत असते, आय थिंक तुझं लग्न झालेलं आहे, तर तुला तसा काही लाईफ मध्ये प्रॉब्लेम येतो का? तुझी वाईफ वगैरे काही प्रॉब्लेम आहे? माझ्यापेक्षा बायकोला विचारलेलं जास्त बरं पडेल खरं तर, म्हणजे तिचं खरं मत तुम्हाला कळेल. पण नाही, तुम्ही विचारलं त्याचं एक ॲक्टर म्हणून सुखदा माझी बायको सुद्धा ॲक्ट्रेस आहे, त्यामुळे आम्हाला प्रोफेशनल म्हणून या काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये कुठलाही इतर हेतू असण्याचा काही संबंधच नसतो. वी ऑल आर प्रोफेशनल्स. त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की तुम्ही मिठ्या मारता, तुम्ही ऑन स्क्रीन किस करता, हां, तर तुमच्या संसारात तर काही अडचण येत नाही ना? तर थँकफुली असं काही नाही आहे. आणि असंच प्रेम मिठ्यांच्या नाही पण कमेंटच्या स्वरूपात तुमच्याकडून येत राहू देत. थँक्यू. अगदी अभिजित. आणखीन सुद्धा बरेच फोन आपल्याकडे येत आहेत, आपल्याला ते फोन घ्यायचे आहेत, पण पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गॅरीशी म्हणजेच अभिजितशी आपण सगळे गप्पा मारतोय, आणि अर्थातच माझ्या नवऱ्याच्या बायको व्यतिरिक्त ध्यानी मनी या सिनेमातून एका वेगळ्या रोलमध्ये अभिजित आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. अभिजित, प्रोमो सध्या पिक्चरचे आपण बघतोय, लोकांना प्रोमोज आवडत आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे हे ध्यानी मनी हे नाटक खूप वर्षाआधी खूप गाजलं होतं, प्रचंड असं गाजलेलं हे नाटक होतं, आणि त्या नाटकावर आता हा सिनेमा येतोय. धाडस आहे कुठेतरी हे, कारण आधी गाजलेलं नाटक आणि त्याच्यावर सिनेमा करणं, रिस्क फॅक्टर सुद्धा या सगळ्यामध्ये असतो. तू कसं बघतो या सगळ्याकडे? बरोबर आहे. मी पण हे असं ऐकूनही होतो की एखादं गाजलेलं नाटक ज्याची कथा लोकांना माहिती आहे, ज्यातला सस्पेन्स कदाचित माहिती असेल, त्याचा परत सिनेमा करणं, त्याच्यामध्ये नवीन काय मिळणार? पण चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर आणि प्रशांतजी ज्यांनी नाटक लिहिलं, प्रशांत दळवी, कसं असतं अनेकदा कथा जुन्या होतात पण त्याच्या मागच्या भावभावना माणसांच्या सेमच असतात. म्हणजे आईचं मुलाविषयीचं प्रेम हे अमेरिकेमध्ये सुद्धा पण तेवढंच आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण तसंच आहे, आणि भारतातही तेवढं आहे. ती भावना बदलत नाही, पण कथा त्या अनुषंगाने त्यातले रेफरन्सेस बदलू शकतात. तसं मला खरंच वाटतं की हे मोठं धाडस आहे की परत त्याच्यावर चित्रपट काढणं, पण हा चित्रपट कुठेही प्रेक्षकांना नाराज करणार नाही. आधीच्या पेक्षा एक नाटकीय अनुभव आणि चित्रपटाच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने तो पोहोचेल असं मला वाटतं. अगदी या सिनेमाबद्दल मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, कारण प्रोमोमधनं काहीतरी वेगळी इमेज हा सिनेमा दाखवतोय. पण आणखीन एक फोन आपल्याकडे येतोय, पिंपरीवरनं गिरीश देसले बोलतायत. बोला गिरीश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, अभिजित सर, गिरीश बोलतोय मी. नमस्कार, बोला. नमस्कार सर, तुमचा अभिनय फार छान आहे त्या सिरियल मध्ये. मला एक प्रश्न विचारायचा होता सर की तुमची सिरियल संपल्यानंतर तुम्हाला असं कोणी म्हणजे लोकांनी येऊन त्यांच्या खासगी आयुष्यातील असं प्रॉब्लेम वगैरे शेअर केलेले आहेत का?
हो बरोबर आहे. नाही, मला हा प्रश्न बऱ्याच जण विचारतात, पण खरंच असं झालंय आपल्या भारतीय समाजामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स किंवा विवाहबाह्य संबंध याच्याबद्दल फार बोललं जरी जात नसलं तरी सुद्धा ही एक नोन फॅक्ट आहे आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही. तर अनेक प्रेक्षक आम्हाला येऊन मोकळेपणानं कबूल करतात की तुमचं जसं आहे ना सिरियलमध्ये तसंच आमच्या घरामध्ये पण साधारण चित्र आहे बरं का. किंवा काही बायका अनिताला म्हणजे राधिकाची भूमिका ज्यांनी केली आहे त्यांना भेटून रडल्या आहेत आणि त्यांना सांगितलं की आमच्या घरामध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही जेव्हा धीरानं तिथे तोंड देता तुमच्या नवऱ्याला तेव्हा आम्हालाही जरा बळ मिळतं. सो आता मालिकेत जरी ते हलक्या विनोदी अंगानं जरी आम्ही दाखवत असलो तरी त्यामागे जर एका मोठ्या विषयाला सामाजिक विषयाला हात घातला जातो इज ऑल्सो अ बिग फॅक्टर. आणि तुम्ही म्हणता तसे अनेक फोन किंवा आम्हाला अनेक लोक प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगतात. सो आय जस्ट होप की या निमित्तानं एक जागरूकता लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि हा डोमेस्टिक व्हायलन्स कमी व्हायला काहीतरी मदत त्यातनं व्हावी. अगदी म्हणजे एक थोडासा सिरियस इश्यू असला तरी सुद्धा त्याला एक थोडा कॉमेडी अंग देऊन अगदी उत्तम पद्धतीने या मालिकेतून सादर करण्यात आले. धानीमनी बद्दल आपण बोलतोय अभिजित, आपण जेव्हा प्रोमो बघतोय लोकेशन फार सुंदर आणि काहीतरी वेगळं दिसतंय, नेमकं कुठे ते शूटिंग झालंय आणि तो सगळा अनुभव कसा होता? हो, मला खूप विचारतात की अरे हे कधीच पाहिलेलं नाही लोकेशन. चित्रपटाचे निर्माते अनिरुद्ध देशपांडेचे आहेत, त्यांचं एक फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट ज्याला म्हणता येईल असं रोह्यामध्ये आहे. सो रोह्यामध्ये याचं शूट झालेलं आहे आमचं. आणि केळेवाडी म्हणून एक छोटंसं गाव म्हणता येईल तिथे हा मोठा रिसॉर्ट आहे. आय एम शुअर चित्रपटात बघून अनेक प्रेक्षकांना तिथे जावंसं वाटेल. सो चित्रपट यायची मी सुद्धा वाट बघतोय आणि खरं ती जागा इतकी सुंदर आहे की आता परत एकदा जरा थंडीच्या दिवसांमध्ये जावं असं वाटतंय. सो काही प्लॅन्स बनवायचा प्रयत्न करतोय. अगदी नक्की जा तिकडे. सायकोलॉजिस्टची भूमिका तू त्या ह्याच्यात प्ले करतो आहेस, काही त्याच्यासाठी स्टडी केलास किंवा वाचन झालं सायकोलॉजिस्ट म्हणून काम करण्यासाठी? बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या माणसाला बघतो आणि आपल्याला असं कळत नाही की अरे हा डॉक्टर आहे किंवा हा इंजिनियर आहे, कारण तो दिसायला राहायला अत्यंत साधारण असतो पण बोलल्यानंतर त्याचं नॉलेज तुम्हाला कळतं. तसं सायकोलॉजिस्टच्या बाबतीतही आहेत की ते दिसताना असं वाटत नाही की हा सायकोलॉजिस्ट असेल, पण त्यांनी एखाद्या माणसाशी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या मनातल्या गोष्टी त्याचे पदर कसे उलगडत जातात, ती बोलण्याची पद्धत, त्याच्याकडून काढून घ्यायची पद्धत, या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या ज्यामध्ये सुखदानं माझ्या बायकोनं खूप मदत केली, कारण शी हरसेल्फ इज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. घरून धडे मिळाले आणि त्यामुळे तुम्हाला कळत असेल की घरात वाद झाले तर मी त्याच्यात कायम हरत असतो, कारण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समोर काही बोलताच येत नाही त्यामुळे मला. अगदी आणखीन एक आपण फोन घेऊया. मुंबईवरनं पराग कुलकर्णी बोलतायत. बोला पराग, प्रश्न विचारा. अभिजितला मला प्रश्न विचारायचा आहे की हिंदी पिक्चर मध्ये आम्हाला तू कधी दिसणार आहेस? हो, मला बऱ्याचदा विचारणा होते. प्रयत्न चालू आहेत. मला हिंदीच काय इतर रिजनल भाषांमध्ये पण काम करायला आवडेल, त्यामुळे जर अशी संधी लवकरच आली तर मी नक्कीच तुम्हाला लवकर सांगेन. अगदी म्हणजे त्याच्यासाठी वाट बघावी लागेल प्रेक्षकांना की अभिजितला आपल्याला हिंदीमध्ये बघायचं आहे. अभिजित, ध्यानीमनीबद्दल तू इतकं भरभरून सांगतोयस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रोमो आले तेव्हा पिक्चरमध्ये लोकांना आयटम सॉन्ग असू देत किंवा भारदस्त कपडे घातलेल्या मुली, चांगले चांगले लोकेशन्स अशी बघायची सवय असते. पण जसं आपण प्रोमो बघितलं त्याच्यामध्ये सरळ सरळ होतं की हे सगळं हवं असेल तर हा पिक्चर बघू नका. लोक, प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतील की नाही, खरं तर निर्मात्यांना याची भीती असेलच. एक अभिनेता म्हणून तुझ्यासाठी हे कुठेतरी रिस्क फॅक्टर ठरलं? नाही, रिस्क असलं. उलट मला याचं फार कौतुक वाटतंय की एखादा निर्माता जेव्हा माझा पिक्चर बघा, या लवकर थिएटरमध्ये बघा म्हणून वाटेल ते करायला तयार असतात. तिथे मांजरेकरांसारखा स्मिता ठाकरे पण आमच्या वन ऑफ द प्रोड्युसर्स आहेत, त्यांना जेव्हा असं ठणकावून सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना की बघू नका, जर तुम्हाला अमुक अमुक टाळ्या शिट्ट्यांचे संवाद, आयटम सॉंग्स हे बघायचं असेल तर ते या चित्रपटामध्ये नाहीये. सो आम्ही ते स्पष्टपणे तुम्हाला आत्ताच सांगतोय की या प्रकारचं मनोरंजन तुम्हाला हवं असेल तर हा चित्रपट बघू नका. त्यामुळे मला अजिबात रिस्क फॅक्टर वाटत नाही. किंबहुना मराठी प्रेक्षक हा इतका सजग आहे, चिकित्सक आहे की त्याला या प्रमोशन व्यतिरिक्त सुद्धा ही नावं बघून हा चित्रपट नक्कीच बघावा असं वाटेल. अगदी आणखीन एक फोन आपल्याकडे येतोय, पण त्या फोन नक्की कोणाचा आहे मला कळत नाहीये, पण बोला, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हाय सर. सर तुम्ही लई आवडता सर मला. सर रसिकाचा आवाज आहे का हा? प्रश्न विचारा तुमचा. मी त्यांना माझी या प्रियाला मध्ये बघायचं आहे. अच्छा, पण तुमचं नाव काय आहे? बोला. मी नाही, ते मला ते खूप आवडतात. ते काहीतरी ओळखीचा आवाज वाटतोय मला. कोण आहे? नाही, तेच कळत नाहीये. पुन्हा एकदा बोला, तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न विचारा. नाही, त्याचा आवाज खूप येत नाहीये तुमचा, पण मला सर खूप आवडतात. हो, थँक्यू. तुमचं नाव काय पण? हॅलो, तुमचं नाव काय? बोला, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो ताई, आवाज येत? हॅलो, आवाज येतोय?
हे खरंच ड्रामा आहे हा कोणतरी खेळतंय. कोण बोलतंय? तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. सरांनाच विचारा त्यांनी काय ना ते काय नाव ठेवतील माझं. तुम्हाला नाव द्यायचंय त्यांनी? हो ना. बरं बरं, मी नाव द्यायचंय तर मग काय तुम्हाला राधिका ठेवलेलं आवडेल की शनाया ठेवलेलं आवडेल? तुम्हाला मी कोण म्हणून आवडेल सर? तुम्ही माझ्याबरोबर कशा वागाल याच्यावरून ठरेल. तुम्ही मला इरिटेट केलं तर मी राधिका नाव ठेवेन, जर तुम्ही सारखे हर्ट केलं तर मग शनाया नाव ठेवेल. बोला सर. तुम्ही भेटणार सर मला? काय काय तुम्ही भेटणार मला? हो भेटेन ना. कुठे आहात तुम्ही आता? कधी येतोयस रे घरी? रसिका आहे ही. अबू ही रसिका आहे. रसिका बोला, प्रश्न विचारा. प्रश्न? अरे कधी येतोयस तू घरी? ती राधिका हैराण करते मला. येतो लवकरच येतो. तुझ्यासाठी मी कायमच उभा असतो मदत करायला. त्यामुळे तू फक्त हाक मार, मी आलोच लगेच. अगदी ही रिअल लाईफ मधली फ्रेंडशिप आणि रिअल लाईफ मधली फ्रेंडशिप कशी आहे अभिजित नेमकी? आता ऐकलंच ना तुम्ही, खेचायची एक संधी सोडत नाही. म्हणजे आता शांतपणे इंटरव्ह्यू पण देऊ देत नाही. तिथेही मला फोन करून कधी येतोयस आणि भलतेच काहीतरी आवाज काढून. पण रसिका आणि आमची या मालिकेच्या निमित्तानंच मैत्री झाली. तिची आई, फॅमिली, आमचे काही मित्र कॉमन आहेत. त्यामुळे फारच पटकन आम्ही क्लिक झालो आणि सेटवर म्हणजे कल्ला करत असतो आम्ही. म्हणजे कधी कधी अरे आता बास, आता मस्ती करू नका, चला काम करूया, असं होतं. आणि आम्ही फॉर्च्युनेटली खूप जवळपास राहतो, अनिता, रसिका, मी. त्यामुळे जाता येताना आम्ही एकत्र असतो. त्यामुळे आम्ही आमच्या लाईफ पार्टनर बरोबर जेवढा वेळ खरं घालू शकत नाही तेवढा त्याच्याहून जास्त वेळ आम्ही एकमेकांबरोबर घालवतो. त्यामुळे आमची मैत्री फार घट्ट आहे. फक्त रसिका आता अशीच नीट वागत राहा माझ्याशी प्लीज. म्हणजे जसं आता फोनवर बोलली तसं सेटवर पण वागत जा. असंच करत असते ती. हा, तर त्यामुळे अशी बरी वागत राहा. अगदी या खरं तर अभिजित, मी तुझ्याशी बोलते पण मला जाणवतं या कम्प्लिटली दोन वेगळ्या भूमिका आहेत. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये एकदम खोडकर असा अभिजित, वेरॅज ध्यानी मनीमध्ये बघतोय की सायकोलॉजिस्ट, एकदम सिरियस टाईपचा हा रोल आहे. या भूमिकेबद्दल मला एक महत्त्वाचं बोलायला आवडेल, ते म्हणजे ध्यानी मनीमध्ये महेश मांजरेकर यांनी खरं तर ही भूमिका साकारली होती आणि आता तीच भूमिका तू साकारतो आहेस. थोडंसं दडपण असेल किंवा आधी महेश सरांनी ही भूमिका साकारली आहे, त्याबद्दल काय सांगशील? खरं बरं झालं की मी नाटक पाहिलं नव्हतं, त्यामुळे माझ्यावर काही तसं दडपण नव्हतं. मला सगळंच नवीन होतं. आणि इफ आय एम नॉट रॉंग, संदीप कुलकर्णींनी सुद्धा हा रोल केला होता. त्यावेळेला शिवाजी साटम, संदीप कुलकर्णी आणि काही काळ इफ आय एम नॉट रॉंग मांजरेकर सरांनी पण हा रोल केला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं कथा पण बऱ्यापैकी बदललेली आहे. त्याच्यामधले ट्विस्ट बदललेले आहेत, काही अगदी जसंच्या तसं आता आणलेलं नाही आहे. त्यामुळे भूमिकेचा ग्राफही बऱ्यापैकी बदललाय आणि चंदू सरांनी वेळोवेळी माझ्याकडून त्यांना हवं ते बरोबर काढून घेतलं. सो त्यामुळे तसं दडपण काही नव्हतं, पण आनंद खूप होता की आपण एका अशा अभिनेत्यानं अजरामर केलेली भूमिका आहे की सगळ्यांना ते नाटक म्हणून इतकं लक्षात आहे. मला आठवतंय यांच्या बोलण्यामध्येच अनेक किस्से सांगायचे की या नाटकाचा इंटरव्हल पॉइंट इतका अंगावर येणारा होता की त्यावेळेला प्रेक्षागृहात किंवा नाट्यगृहामध्ये जे वडापाव किंवा समोसे विकायला बाहेर लोक जायचे किंवा घ्यायला जायचे, त्यांची विक्री पण कमी व्हायची, कारण लोक बाहेर जायचेच नाही, इतके ते त्या इम्पॅक्ट मध्ये असायचे. लोक त्या नाटकामध्ये टोटली जायचे पूर्ण. तसंच माझी इच्छा आहे की या चित्रपटाच्या निमित्तानं सुद्धा इंटरव्हल मध्ये जर असंच चित्र दिसलं तर पुन्हा एकदा ते नाटक इतक्या ताकदीनं समोर आलंय, याचा मला खरंच आनंद होईल. त्याच ताकदीनं हे नाटक समोर यावं, खरं तर पिक्चरच्या माध्यमातून समोर यावं ही अपेक्षा आहे. पण त्यावेळी सेटवर शूटिंगच्या दरम्यानचं ते वातावरण कसं होतं? नाही, फार छान. म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी जेवढे सिनियर आहेत, मांजरेकर जेवढे सिनियर आहेत आणि एस्पेशली मांजरेकरांच्या मिसेस मेधा मांजरेकर या म्हणजे आमच्या अगदी मैत्रीणच झाल्या. शी इज अ वंडरफुल कुक. आम्हाला रोज काहीतरी मासे किंवा व्हेज मध्ये पण त्यासाठीच त्या फेमस आहे, तीच खासियत आहे चांगलं जेवण बनवणं. इतके खाऊ घालतात तुम्हाला की तुमचं पोट भरतं पण मन भरत नाही. त्यामुळे आमच्या सेटवर इतकी खातिरदारी आमची केली जायची. मग काही काळ सुखदा सुद्धा तिथे होती. त्यामुळे त्या सगळ्याच खूप छान मैत्रिणी झाल्या. मृण्मयी सारखी एक अप्रतिम अभिनेत्री माझी खूप चांगली मैत्रिणी या चित्रपटाच्या निमित्तानं झाली. त्यामुळे अपार्ट फ्रॉम शूटिंग हे सगळेच इतकं एक फॅमिली सारखं वातावरण होतं की तो अनुभव मी कधीच विसरू नाही शकत. अगदी. आणखीन एक फोन आपण घेऊया. जळगाववरनं अर्चना मराठे बोलतायत. अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. तुमची सिरियल मला खूप आवडते. थँक्यू अर्चना. सगळे वेळात वेळ काढून सिरियल बघतो. थँक्यू. हो, छान आहे एकदम. रोल एकदम छान आहे तुमचा. थँक्यू. प्रश्न पण आहे का तुम्हाला काही?
नाही प्रश्नापेक्षा जास्त तुला कॉम्प्लिमेंट्सच मिळत सो स्वीट ऑफ यू तुझी अर्चना, acting थँक्यू सो चांगली मच, असते. थँक्स अ लॉट, थँक्यू. अगदी. पण आपण बघितलं की माझ्या प्रियाला असू देत किंवा आता नवऱ्याची बायको असते, यामध्ये जो एक 5-6 वर्षाचा गॅप होता त्यामध्ये तू बरेच वेगळे सिनेमे केलेस. ढोलताशे असू दे, ढाबा बटिंडा असू देत किंवा मग मामाच्या गावात जाऊया, वेगळे सिनेमे तू मध्ये केलेस. म्हणजे तू असं अभिनयापासून आउट ऑफ द बॉक्स नव्हतास. तो संपूर्ण प्रवास कसा होता? कारण स्मॉल स्क्रीन आणि नंतर बिग स्क्रीन, परत आता स्मॉल स्क्रीन. नाही, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की अरे मध्ये दिसला नाहीस तू. तर त्यावेळेला मी फिल्म्स आणि अँकरिंग शोज जे मी करतो त्याच्यामध्ये इतका व्यस्त होतो की मला परत मालिकेसाठी एवढा वेळ काढणं तेव्हा शक्य नव्हतं. कारण महिन्याचे ऑलमोस्ट 25 ते 30 दिवस तुम्हाला मालिकेच्या शूटसाठी द्यावे लागतात. पण या मधल्या काळामध्ये मी खूप जग फिरलो. कार्यक्रमांच्या निमित्तानं मला परदेशामध्ये बऱ्याचदा जाता आलं, किंवा इथे सुद्धा जे चित्रपट मी केले, ढोलताशे, मामाच्या गावाला जाऊया किंवा जय महाराष्ट्र, ढाबा भटिंडा, याच्या चित्रीकरणामध्ये मी व्यस्त होतो. फक्त मालिका करावी की नाही या संभ्रमापेक्षा त्याला वेळच मिळत नव्हता. 5-6 वर्षांनंतर जेव्हा मला संधी मिळाली आणि असं वाटलं की आता मी तेवढा वेळ देऊ शकतो, तेव्हा फॉर्च्युनेटली ही मालिका माझ्या समोर आली आणि ही संधी मला घेता आली. अगदी. पुढचा फोन आपण घेऊया. साताऱ्यावरनं दत्तात्रय बोलतायत. दत्तात्रय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो सर. हा, नमस्कार. बोला दत्तात्रय. हा, नमस्ते. आपली मालिका खूप छान आहे काय, आणि आमच्या घरातले सगळेजण पाहत आहोत काय. थँक्यू. हॅलो. हो, ऐकतोय मी. थँक्यू. हॅलो. दत्तात्रय बोला. हा, नमस्ते सर. हो, मी तुमचं ऐकलं बोलणं. तुम्ही मालिका ऐकता, बघता. थँक्यू सो मच त्याच्याबद्दल. हा, मी दत्तात्रय गुलाबराव साळेकर, सातारावरून बोलतोय. धन्यवाद दत्तात्रय. तुमचा प्रश्न विचारा. अगदी आपला आवाज कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत पण मला त्याच्यावरून आठवलं, साताऱ्यामध्ये आम्ही माझ्या फिल्मचं शूट केलं होतं, मामाच्या गावाला जाऊया, आणि त्या निमित्तानं कासचं पठार आणि त्या परिसरात शूट केलं होतं. तर त्यामुळे बरं वाटलं मला. साताऱ्याहूनही फोन आला. सोलापूर फेमसच होतं, पण साताऱ्यावरनं सुद्धा फोन आला. आणि तिथलं मटण थाळी आणि काय साजूक तुपातलं मटण वगैरे, मला अचानक पोटात भूक अशी खवळून आली साताऱ्याचं नाव निघाल्यानंतर. त्यामुळे आय विश मला कधी येता येईल तुमच्या इथे परत. तू सगळ्यात जवळजवळ म्हणजे प्रार्थना भेरेसोबत सुद्धा तू काम केलंय, तू मृण्मयी सोबत काम केलंय, तू मृणाल सोबत काम केलंय, आणि आता राधिका आणि अनिता आणि रसिका दोघी जणी आहेत. फेवरेट अभिनेत्री अशी कोणी आहे की तिच्यासोबत काम करायला आवडतं किंवा मनापासून तिचा अभिनय आवडतं, असं कोणी आहे? त्यापेक्षाही माझी खूप घट्ट मैत्रीण ज्या निमित्तानं झाली, दॅट वॉज नो डाऊट मृण्मयी देशपांडे. मामाच्या गावालाच्या निमित्तानं, कारण आम्ही 2 चित्रपट एकत्र केले. मामाच्या गावाला पण झालं आणि आत्ताचा ध्यानी सुद्धा. आणि अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल फ्रेंडशिप, आम्ही जास्त फॅमिली फ्रेंड्स आहोत. म्हणजे मृण्मयीची फॅमिली, सुखदा, मी, आम्ही इतके घरगुती मित्र झालेलो आहोत की त्याच्यामध्ये मग कामाचं जरा वेगळंच पडतं. त्यामुळे आम्ही वेळ असताना एकमेकांच्या घरी पडीक असतो. तिचं नुकतंच लग्न झालं, त्यामध्ये सुद्धा आमचा खूप आधीपासून सहभाग होता. सो त्या निमित्तानं मला खूप चांगली मैत्रीण मिळाली. त्यामुळे फेवरेट अशी एक नाही सांगता येणार कोणी. पण मृण्मयी खूप चांगली मैत्रीण आहे असं म्हणाला काय? मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे मृण्मयी. म्हणजे रसिकासारखंच आहे वाटतं. अरे, माझ्या सगळ्या मैत्रिणी तशाच आहेत समोर. कारण मृण्मयीला सगळ्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मुन्ना म्हणूनच ओळखतात. ती पण तशीच बिनधास्त आणि अत्यंत मुलासारखी टॉमबॉयश आहे, आणि मला आवडतं तसं. कारण एक चांगली होस्ट सुद्धा आहे ती, कार्यक्रम सुद्धा चांगले होस्ट करते. आणखीन आपण फोन घेऊया. नांदेडवरनं प्रभाकर बोलतायत. प्रभाकर, प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. नमस्कार सर. नमस्कार. हो, आम्ही तुमची सिरियल पाहता सर. तुमची पर्सनॅलिटी आवडते आम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्ही सगळे घरातले सिरियल पाहता. हो, थँक्यू. प्रश्न आहे का तुम्हाला काही? नाही, प्रश्नापेक्षा लोकांना तुला जास्त कॉम्प्लिमेंट्स द्यायचे असतात की आपलं बोलणं झालं पाहिजे अभिजित सोबत. हेच खरं तर लोकांचं म्हणणं असतं. आणखीन एक फोन घेऊया. पुण्यावरनं आशिष कुलकर्णी बोलतायत. बोला आशिष, प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. हाय आशिष, बोला. आशिष कुलकर्णी बोलतोय. बोला. एवढ्या कमी वेळात तुम्ही खूप वरती आला, खूप अभिनंदन. तुमचा प्रवास कसा होता इथपर्यंत जाणून घ्यायचं होतं. थँक्यू. खरं या कौतुकाबद्दल धन्यवाद. पण मला असं वाटतं की प्रवास सुरू झालाय आत्ताशी. कारण मला फक्त चॉकलेट हिरोच्या भूमिका करूनच थांबायचं नाहीये, तर माझ्या वयानुसार त्या वयाला साजेशा अशा पण भूमिका करायच्या. त्यामुळे पुढची कित्येक वर्ष कदाचित काकांची, आजोबांची भूमिका करेपर्यंतचा हा प्रवास चालू असणार आहे. त्या मनानं आत्ताशी सुरुवात आहे, पण तुमचं प्रेम असंच चालू राहू द्या, म्हणजे तो प्रवास अजून चांगला होईल. आता तर सुरुवात आहे. अगदी. आणखीन एक फोन येतोय. पिंपरीवरनं स्वाती बोलताय. स्वाती, प्रश्न विचारा. मॅडम, मी हाऊसवाईफच आहे. मी सरांची सिरियल खूप मनापासून बघते. मला पण घरातले टेन्शन वगैरे भरपूर असतात, तर ही मालिका बघून मला पण म्हणजे माझं मन विरंगळल्यासारखं होतं. आणि मला असं म्हणायचंय
की बाहेर म्हणजे असं शनायाचं आणि सरांचं जे म्हणजे प्रेम चाललेलं आहे असं जर कोणाचं असेल तर हे मालिका बघून जर असं लोक वागली तर हा प्रश्न मला पडलाय. अगदी म्हणजे अभिजित काम करत असताना कुठेतरी ही सुद्धा गोष्ट डोक्यात येत असेल ना की बाहेर घडतात का अशा गोष्टी? नाही, उलट कसं आहे, आपण नेहमी म्हणतो की कुठलाही चित्रपट किंवा कुठली कलाकृती हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि व्हायस वर्सा, म्हणजे समाजात जे घडतं तेच इकडे दाखवलं जातं. त्यामुळे मला नाही वाटत कुठलाही चित्रपट बघून लोक तसं वागायला जातील. किंबहुना जे घडतंय आता ते त्या निमित्तानं फार वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत येत आहे. इनफॅक्ट जसं मी मगाशी बोलताना म्हणालो की अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात आणि त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल मोकळेपणानं बोलतात. त्यामुळे पूर्वी घरात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी एखादी गृहिणी आज बाहेर येऊन त्याबद्दल बोलते की माझा नवरा मला असा त्रास देतो आणि त्याबद्दल तक्रार करायला तिला मागे पुढे बघावंसं वाटत नाही. सो मला असं वाटतं की त्याने उलट अशी प्रकरणं वाढण्यापेक्षा ती उलट बाहेर येतील आणि लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुझे फॅन्स खरं तर सगळीकडेच आहेत असं मला वाटतंय. अहमदनगरवरून आणखीन एक फोन येतोय. बाळासाहेब चिमटे बोलतायत. बोला बाळासाहेब, प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला. हॅलो सर. हा सर, तुमची मालिका आम्हाला खूप आवडते. सगळे आम्ही मिळून मिस करत नाही कधी मालिका तुमची. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. अगदी म्हणजे मालिका आवडते आणि आवर्जून मालिका. खरंच कॉम्प्लिमेंट्स तुझ्याकडे जास्त येतात. जसं आपण याआधीचा प्रश्न बघितला की लोक रिलेट करतात खूप. आपल्या घरात होत आहे तेच मालिकेत दाखवतात. अशा खरं तर सगळ्यांसाठी अभिजित तुझ्याकडनं तू काय आवाहन करशील? नाही, मी एवढंच सांगेन की डोमेस्टिक व्हायलन्स ही आपल्या इथली एक मोठी समस्या आहे. मराठीच नाही तर सगळ्याच समाजामधली. आणि त्यावरून अनेक लोकांना बोलायचं नसतं त्याच्यावर. त्यांचं म्हणणं असतं घरातला इश्यू आहे तो घरातच ठेवा. पण कुठल्याही स्त्रीवर हात उचलणं किंवा हाणामारीपर्यंत ती प्रकरणं जाणं, इथनंच अनेक प्रकरणं चिघळतात आणि फार वाईट वाईट गोष्टी घडतात. आपण ते रोज बघतो, ऐकतो आणि त्या बातम्या पण आपल्याला रोज बघायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी काही संदेश देणारा कोणी फार मोठा नाहीये त्या बाबतीत. पण जर आपल्या आजूबाजूला असं घडत असेल तर फार पूर्वी एक सरकारची एक कॅम्पेन खूप छान होती, मला ती आठवती. रिंग द बेल. बरोबर, बेल वाजवा. जर तुम्हाला कुठल्याही घरातून आवाज येतोय, भांडणं होत आहेत, कोणीतरी कोणाला तरी मारतंय, अत्याचार होत आहेत, तर त्या प्रकरणामध्ये आपली फक्त बघ्याची भूमिका न घेता जाऊ दे ना, त्यांच्या घरातलं प्रकरण आहे, आपण कशाला मध्ये पडायचं, याऐवजी जर तुम्ही एकदा जाऊन त्यांना हे दाखवलं की आमचं लक्ष आहे तुमच्याकडे, तर घरात भांडणं कुणाच्या नसतात, वाद कुणाच्या नसतात, पण ते फिजिकल लेवल पर्यंत जाऊ नये. आणि आपल्या पोलिसांच्या हेल्पलाईन्स आहेत, त्यासाठी सगळे मदतीला खूप जण तयार आहेत. तर या प्रकरणाकडे गंभीरतेने बघणं फार गरजेचं आहे. अगदी शेवटचा फोन आता आपण घेऊयात. पुण्यावरनं राजेश नायडू बोलतायत. बोला राजेश, तुमचा प्रश्न विचारा. अभिजित सर, नमस्ते. नमस्कार सर, आय लव्ह यू. क्या बात आहे. थँक्यू राजेशजी, थँक्यू. सर काय माहितीये का, तर तुमचा जो सिरियल चालत असतो ना तेव्हा माझी बायको माझ्यावरती फार हेनं पाहते, संशयानं पाहते. फार संशयानं पाहते ती. आणि मला सुचत नाही की बाहेर काय आहे का तुझं, असं मला दहा वेळा विचारत असते ती. माझी मुलगी सुद्धा आहे ना, माझी मुलगी सुद्धा फार समजे की ती. मग आहे का शनाया, आहे कोणी? नाही सर, तसं काही नाही, गंमत करतोय. पण फार बरं वाटलं. तुमच्या घरच्यांनाही माझा नमस्कार सांगा आणि पहा नक्की पुढचे एपिसोड्स पण नक्की बघा. आणि धमाल अशा कॉम्प्लिमेंट खरं तर अभिजित तुला नेहमीच मिळत असतात. खरं तर वेळ कमी आहे, मला अजूनही तुझ्याशी गप्पा मारायला आवडेल. पहिल्यांदाच आपण भेटलोय, मला जाणून घ्यायला आवडेल की अभिजित नेमका कसा आहे. मी फार काही माझ्या अपेक्षा नसतात. मी खूप साधा आहे. लोकांचं म्हणजे हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे असं माझं स्वभाव नाही आहे. बऱ्यापैकी अडॅप्टिव्ह आहे मी, की आज असं झालंय ओके ठीक आहे, उद्या असं झालंय ओके ठीक आहे. पण काही काही बाबतीत मी जरा चिडचिडा आहे. तो म्हणजे कदाचित रस्त्यावर जर कोणी नियम मोडून वाहन चालवत असेल तर मला राग येतो. कारण मी स्वतः जर नियम पाळतो स्वतः सगळे, तर दुसऱ्याच्या जीवाला धोका होईल, स्वतःच्या जीवाला धोका होईल असं जर वाहन कोणी चालवत असेल तर माझी जरा चिडचिड होते. पण बाकी मी आयुष्यामध्ये नक्कीच गुरुनाथ सुभेदार सारखा नाहीये, एवढी खात्री तुम्ही बाळगा. आणि अगदीच अभिजित पेंडसे जी माझ्या प्रियाला भूमिका होती, अत्यंत आदर्श तसाही नाहीये. प्रत्येक माणसात ज्या बारीक काय म्हणतो आपण खामी असतात तशा माझ्यामध्येही आहेत. आणि सर्वसामान्य तुमच्यासारखाच मी आहे. पण मालिकेच्या निमित्तानं जेवढं प्रेम तुम्ही आजही मला जेवढं दिलं ते असंच कायम ठेवा, हीच तुमच्याकडे माझी विनंती आहे. आणि आज या निमित्तानं तुमच्या माध्यमातून, महाराष्ट्र वनच्या माध्यमातून मला
एवढ्या गप्पा मारता आल्या, त्यामुळे तुझेही खूप आभार. अगदी थँक्यू सो मच अभिजित की तू इकडे आलास आणि मन भरून सगळ्यांचीच गप्पा मारल्या आणि विश यू ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी इकडे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्यावेळेला खरंच खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू सो मच. यानंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्रवन.